मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडीत अज्ञात चोरट्यांनी शेळ्या चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याच्या घराशेजारील गोठ्यातून मध्यरात्रीच्या सुमारास 4 शेळ्या अज्ञातांनी चोरून नेल्यात. या प्रकरणी बाबासाहेब हरिबा चौरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे जनावरे चोरीच्या वाढत चाललेल्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. तर पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी सुरू झाली आहे. आटपाडी तालुक्यातील कुरुंदवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 4 गाभण शेळ्या चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाबासाहेब हरिबा चौरे वय 49 राहणार कुरुंदवाडी यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास बाबासाहेब चौरे हे त्यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याकडे नेहमीप्रमाणे स्वच्छता करण्यासाठी गेले असता त्यांना 5 पैकी 4 गाभण शेळ्या गोठ्यात नसल्याचे निदर्शनास आले. तर दोरी तुटलेली दावणी रिकामी दिसून आल्यानंतर त्यांनी घराभोवती आणि शेताजवळ या शेळ्यांचा शोध घेतला, परंतु शेळ्या मिळून आल्या नाहीत. आपल्या शेळ्यांची चोरी झाल्याचे चौरे यांच्या लक्षात येताच त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर चोरी झालेल्या शेळ्यांची एकूण किंमत 40,000 रुपये असून या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या जनावरांच्या चोरीच्या घटना वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालंय. तर या प्रकाराबाबत पोलिसांनी तातडीने छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. जिओ मराठी, ते धडक